हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर आणि नवीन ट्रेंडिंग असा ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे ब्लाउजचा जो बॅक पार्ट आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण इथं 11 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर बघू शकता ब्लाउजच्या बॅक साईडला आपल्याला अशा प्रकारे डिझाईन आलेला आहे. असा डिझाईन आपल्याला आल्यावर खूप कन्फ्यूज होतो कसं डिझाईन बनवायचं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार जे आहे तर कट करून घेत आहे. बघू शकता रेडीमेड गळा आहे आपला, हा कट करून घेतलेला आहे. पान गळ्याचा शेप आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला गळा अजून थोडं मोठं पाहिजे म्हणून आपण इथं गोलाकारचा आकार देणार आहोत. बघू शकता गळ्याचा आकार देताना कॅमेरा जे आहे बंद झालता. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दिलेला आहे गळ्याचा आकार. गळ्याचा आकार आपण गोलाकार मध्ये दिलेला आहे. बघू शकता. त्यानंतर अस्तरवरती ब्लाउज पीस जे आहे अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या पूर्ण साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगदी सावकाशपणे फिनिशिंग आपण इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुमच्याकडे पण वर्कचा ब्लाउज असेल तर असा डिझाईन एकदा नक्की बनवा. बघू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. बघू शकता. त्यानंतर अस्तर जे आपण इथं कट करून घेऊया. एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाउज डिझाईन आपल्याला शिवायचं कसं समजत नाहीये तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. साध्या ब्लाउजला पण तुम्ही असा डिझाईन बनवू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेला अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. दाब टिप आपल्याला अगदी सावकाशपणे खालचा जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे दाब टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. तर अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला जे आहे दाब टिप मारून घेतलेला आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला मार्किंग करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता एका साईडला आपण इथं मारून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टक्स मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला जे आहे तर कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे कमरपट्टी घेतलेली आपण 2 इंचाच्या याला डबल फोल्ड करून आपण इथं खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर बघू शकता कमरपट्टी आपण इथं लावलेली आहे. साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं खालचा कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टीला ओपन करून ह्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर कमरपट्टीला आपण इथं दाब टिप मारून घेतलेले आहे. कमरपट्टीला आपल्या आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर हा ब्लाउजचा गळा आपण इथं फिनिशिंगनं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर वरचा जो आपण डिझाईन कट केलेला आहे गळ्याचा अशा प्रकारे सेंटरमध्ये कट मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये वरचा जो डिझाईन आलता आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर खालचा जो कोपरा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर अस्तर आणि ह्या ब्लाउजचा पार्ट जे आहे आपण इथं अशा पद्धतीने ठेवूया. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता उलट्या साईडनं आपण ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउजच्या कापडाला इथं पलटून घ्यायचं आहे. व्हिडिओ सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. अस्तरला आणि ब्लाउजच्या पीसला आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही दोन्ही पार्टला आपण इथं ओपन करून घेऊया. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी सावकाश फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे.
बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन बनवायचं असतं. डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही पॅच जे आपण साईडचे इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला शोल्डरवरती ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना कन्फ्यूज होतो. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा. त्यानंतर आपण अशा पद्धतीने साईडला पण टिप मारून घ्यायचं आहे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एका साईडला जे आहे इथं शोल्डरवरती पॅच जे लावून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण इथं दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया. तुमच्याकडे असा ब्लाऊज नसला तर चालेल, दुसऱ्या कलरचा पण तुम्ही कपडा वापरून असा डिझाईन बनवू शकता. असा डिझाईनने तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला नवीन लुक देईल. बघू शकता फिनिशिंग आपण एका साईडला पॅच जे लावून घेतलेले आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे सेट करून आपण इथं टिप मारून घ्यायचा आहे साईडला. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साईडला जे पॅच जे लावून घेतलेला आहे, साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डिझाईन बनवायचं आहे. बघू शकता डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. त्यानंतर दुसरा पण आपण इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता खूप सारे आपण त्रिकोणी शेपचे डिझाईन जे इथं बनवून घेतलेला आहे गळ्याला लावण्यासाठी. तर आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो असा डिझाईन लावल्यानंतर. तर अशा प्रकारे गळ्याच्या खालच्या साईडला ठेवून आपण इथं एक एक करून चिटकून अगदी त्रिकोणी शेपचे डिझाईन जे अगदी चिटकून आपल्याला एक एक करून इथं टिप मारून घ्यायचा आहे. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा. बऱ्याच ताईंना काय तर नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुमच्याकडे असा ब्लाऊज डिझाईन असेल तर असा डिझाईन तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्ही ह्या ब्लाऊज डिझाईनची स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या टेलरला सांगून असा ब्लाऊज डिझाईन पण तुम्ही बनवू शकता. बघू शकता अशा प्रकारे एक एक करून त्रिकोणी शेपचे डिझाईन जे पूर्ण गळ्याला आपण इथं लावून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर अशा प्रकारे आपण इथं डिझाईन बनवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती दोरी ठेवून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. दोन्ही लटकनला पण अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून लटकन जे आहे तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना कन्फ्यूज होतं किंवा अडचणी येतात. त्यासाठी आपण इथं व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. त्यानंतर लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडला 3 इंच सोडून आपण इथं गळ्याला दोरी जे लावून घेऊया. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी कोणचा बनवू ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता एका साईडला आपण इथं नॉट जे लावून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया. तर सुंदर असा आपला ब्लाऊजचा डिझाईन इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. व्हिडिओ अगदी सावकाश बघून स्टेप बाय स्टेप बघून तुम्ही असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन बनवल्याने तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल. बघू शकता हा डिझाईन सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. बऱ्याच बायकांना हा डिझाईन खूप आवडत आहे. तर तुम्ही पण अशी ट्रेंडिंग न्यू लुक स्टाईल ब्लाऊजची डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ